So question is like this. For this question, a circuit diagram is given, and in this circuit diagram, point B is earthed. Okay, point B is earthed. So first of all, there is a resistance, then there is another resistance. Okay, then there are two resistances in vertical direction, and here there is a battery. There is a battery of 50 volt. Minus plus. So this point is A and this point is B, and point B is connected to the earth. So this information is provided to you, and find the potential of point A. A point चं potential find out करावं लागणार आहे. Now point B is earthed. याचा मीनिंग काय होतो? B पॉइंट जो आहे तो 0 व्होल्टला असणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं इथून पुढे कुठल्याही डायग्राम मध्ये जर एखादा पॉइंट अर्थला कनेक्टेड असेल तर त्याचा मीनिंग काय असणार आहे? दॅट पॉइंट हॅज 0 व्होल्टेज. कारण अर्थचं व्होल्टेज जे आहे ते आपण 0 आहे असं कन्सिडर करतो. सो B चं व्होल्टेज किती येणार आहे? 0 व्होल्ट येणार. रेजिस्टन्सेस आर 5 ओहम, 7 ohm, 10 ohm and 3 ohm. These are the resistances. Okay. ही simplified diagram थोडीशी अशी पण मी काढू शकतो, because these two resistances are connected in series, 5 and 7. So 5 and 7 are series, and 5 plus 7, that is equal to 12. Then I can draw here resistance 13, कारण 10 plus 3 म्हणजे किती येणार आहे? 13 ohm येणार आहे. And this point B is connected to the earth. Here there is a point A. म्हणजे थोडक्यात आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स ऑफ पॉईंट ए फाइंड आउट करायचा आहे. दिस पोटेन्शियल ऑफ पॉईंट ए फाइंड आउट करायचा आहे. तर त्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स ए आणि बी मधला किंवा 12 ओहमचा पीडी आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. आता बी सपोज 0 व्होल्टला असेल तर ए कितीला असणार आहे? फॉर एक्झाम्पल एक्स व्होल्टला असणार, कारण रेझिस्टन्सच्या पलीकडे गेल्यानंतर व्होल्टेज चेंज होणार आहे. बी जर 0 ला असेल तर रेझिस्टन्सच्या पलीकडे व्होल्टेज एक्स असेल. वी डोंट नो किती आहे ते कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके. आता बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जर एक्स असेल तर निगेटिव्ह टर्मिनलला काय असणार आहे? एक्स मायनस 50 व्होल्ट असणार. लक्षात येते का? हे बघा, पॉझिटिव्ह टर्मिनल हे नेहमी हायर व्होल्टेजला असते. हे बघा, पुन्हा एकदा सांगतोय, 50. सपोज हे 0 असेल तर हे काय असणार आहे? म्हणजे सांगायला लागलोय तुम्हाला, ऍझ्युम हे 0 व्होल्ट तुम्ही ऍझ्युम केला तर हे किती घ्यावं लागेल? -50 घ्यावं लागेल. किंवा हे जर 0 घेतला तर हे किती घ्यावं लागेल? 50 व्होल्ट घ्यावं लागेल. किंवा हे सपोज 10 व्होल्ट घेतला तर हे काय घ्यावं लागेल? -40 घ्यावं लागेल. ओके. कारण निगेटिव्ह टर्मिनल हे लोअर पोटेन्शियल असतं, पॉझिटिव्ह टर्मिनल हायर पोटेन्शियल असतं. मग पॉझिटिव्हचं जे पोटेन्शियल असेल त्याच्यामधून -50 करावं लागेल. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल सपोज 0 ला असेल तर निगेटिव्ह टर्मिनल 0 - 50 म्हणजे -50 येणार. पॉझिटिव्ह 50 ला तुम्ही ऍझ्युम केला तर 50 - 50 म्हणजे काय येणार? 0 येणार. ठीक आहे. पॉझिटिव्ह 10 व्होल्टला तुम्ही जर ऍझ्युम केला तर 10 - 50 म्हणजे काय येणार? -40 येणार. आणि पॉझिटिव्ह टर्मिनल समजा x व्होल्टला तुम्ही ऍझ्युम केला तर निगेटिव्ह टर्मिनल किती येणार? मग x - 50 ला येणार. हे लॉजिक इथे लावायचंय. हे बघा, पुन्हा एकदा सांगतोय, बी पॉइंट जो आहे तो 0 व्होल्टला आहे, नो डाऊट. ए पॉइंटचं व्होल्टेज आपल्याला माहिती नाही, सो इथं मी x व्होल्ट आहे असं ऍझ्युम करतो. ए पॉइंटला x असेल तर बॅटरीच्या पलीकडे निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते काय असणार? x - 50 ला असणार. आता बघा, इथं काय होणार? 12 ओहमला पीडी किती असणार आहे? पोटेन्शियल डिफरन्स फॉर दी 12 ओहम रेजिस्टन्स. 12 ओहमच्या एका साईडला x व्होल्ट आहे आणि दुसऱ्या साईडला 0 व्होल्ट आहे, म्हणजे काय येणार आहे? एक्सच येणार आहे. 12 ओहमचा पीडी मी सांगतोय ते लक्षात येते का? बघा, 12 ओहम हा जो रेजिस्टन्स आहे त्याला पोटेन्शियल डिफरन्स किती येणार आहे? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे लेफ्ट हँड साईडचं पोटेन्शियल आणि राईट हँड साईडचं पोटेन्शियल यांचा डिफरन्स, दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स. राईट हँड साईडला तर 0 आहे, लेफ्ट हँड साईडला x आहे. सो x - 0 म्हणजे काय येणार आहे? x व्होल्ट हे पीडी येणार आहे. आणि 13 ओहम हा जो रेजिस्टन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्स फॉर 13 ओहम रेजिस्टन्स विल बी,
आता 13 ओहमच्या एका साईडला काय आहे x मायनस 50 आणि दुसऱ्या साईडला काय आहे 0 व्होल्टच आहे ना. दुसरी साईड बघा 0 व्होल्टला जोडलेली आहे, म्हणजे त्याचं पीडी किती येणार आहे x मायनस 50 येणार. हे डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉब्लेम जे आहे ते तुम्हाला प्रॅक्टिस करून ठेवावे लागतील तरच ते जमतात. आता एका लूपमध्ये एकच करंट फ्लो होतो हे प्रिन्सिपल आहे, हे माहिती पाहिजे. एका लूपमध्ये एका पाथवर काय होतो एकच करंट फ्लो होतो. ठीक आहे, म्हणजे जेवढा 12 ओहम मधून पास होणार तेवढाच बॅटरी मधून येणार आहे आणि तेवढाच 13 ओहम मधून येणार आहे. मी काय सांगतोय लक्षात येते का बघा, कारण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज काय आहे, चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. चार्ज क्रिएट होत नाही आणि डिस्ट्रॉय होत नाही, त्याच्यामुळे जेवढा चार्ज पाठीमागच्या रेझिस्टन्स मधून येणार तेवढा चार्ज पुढच्या रेझिस्टन्स मधून पास होणार. मी काय सांगतोय लक्षात येते, जेवढा चार्ज पाठीमागच्या रेझिस्टन्स मधून येणार तेवढा चार्ज पुढच्या रेझिस्टन्स मधून पास होणार, म्हणजे जेवढा करंट पाठीमागच्या रेझिस्टन्स मध्ये असणार तेवढाच करंट पुढच्या. हे बघा इथे मी एक डायग्राम काढतो. फॉर एक्झाम्पल हा एक पाथ आहे, ठीक आहे. सपोज मी सांगितलं की या रेझिस्टन्स मधून फर्स्ट रेझिस्टन्स मधून करंट 2 एम्पियर आहे, तर सेकंड रेझिस्टन्स मधून करंट किती असणार? फर्स्ट रेझिस्टन्स मधून करंट 2 एम्पियर आहे, सेकंड रेझिस्टन्स मधून 2 एम्पियरच येणार. याच्यातून रेझिस्टन्स करंट किती येणार आहे, या रेझिस्टन्स मधून 2 एम्पियरच येणार, कारण इथून 2 एम्पियर पुढे आला तर तेवढाच 2 एम्पियर याच्यामधून पास होणार, तेवढाच 2 एम्पियर याच्यामधून पास होणार. इथं जर आणखी एक तिसरा पाथ जर क्रिएट झाला तर काय होणार, हा 2 एम्पियर दोन पाथ मध्ये डिवाइड होणार. ओके, काही लोकांच्या डोक्यात असं असतं की याच्यामधून 2 एम्पियर पास झाला आहे त्याच्यामुळे इथं रेझिस्टन्स असल्यामुळे अपोजिशन क्रिएट होणार आणि मग 2 एम्पियरचं कमी होईल का काय. नाही, लक्षात घ्या, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये पहिल्या रेझिस्टन्स मधून जेवढा करंट पास होणार तेवढाच दुसऱ्यामधून तेवढाच तिसऱ्यामधून. ओके, मध्ये कुठेही त्याला डिव्हिजन नसलं पाहिजे त्या पाथला. तसं इथं बघा, बॅटरी मधून जेवढा पुढे येणार आहे तेवढाच 12 ओहम मधून जाणार, जेवढा 13 ओहम मधून येणार आहे तेवढाच बॅटरी मधून जाणार आहे. सपोज क्लॉकवाईज करंट इथं फ्लो होतोय, क्लॉकवाईज करंट जेवढा 13 ओहम मधून पास होणार तेवढाच बॅटरी मधून पास होणार आणि तेवढाच 12 ओहम मधून पास होणार. ठीक आहे, त्याच्यामुळे मी असं लिहू शकतो, करंट थ्रू 12 ohm is equal to current through 13 ohm. 12 ohm या रेझिस्टन्स मध्ये जेवढा करंट असणार आहे तेवढाच 13 ohm मध्ये असणार आहे. आता करंटचा फॉर्म्युला काय, पीडी डिवायडेड बाय रेझिस्टन्स ना. ओके, आता पीडी बघा, क्लॉकवाईज करंट सपोज फ्लो होतोय, 12 ओहमला पीडी किती आहे, x आहे. ओके, डिवायडेड बाय रेझिस्टन्स किती आहे, 12 आहे, शुड बी इक्वल टू 13 ओहमचा पीडी काय येणार आहे, पीडी म्हणजे आता बी पॉईंट जो आहे तो हायर व्होल्टेजला पाहिजे आणि ए पॉईंट जो आहे तो लोअर व्होल्टेजला पाहिजे. सॉरी, बी पॉईंट जो आहे तो हायर व्होल्टेजला पाहिजे आणि हा सपोज सी पॉईंट असेल, सी पॉईंट जो आहे तो लोअर व्होल्टेजला पाहिजे, तरच करंट असा फ्लो होणार. म्हणजे त्याचा पीडी x मायनस 50 ऐवजी मला काय लिहावं लागेल, 50 मायनस x लिहावं लागणार, डिवायडेड बाय 13. हे कॅल्क्युलेशन आहे ना, त्याच्यावरून x ची व्हॅल्यू म्हणजे a चं पोटेन्शियल मिळणार. सो 13x इज इक्वल टू 12 इंटू 50 मायनस 12x. मायनस 12x इकडे गेल्यानंतर 25x होणार. 25x इज इक्वल टू 12 इंटू 50. सो 25 ने 50 ला डिवाइड केल्यावर 2 येणार. सो x इज इक्वल टू काय येणार आहे, 24 व्होल्ट. सो व्हॅल्यू ऑफ x इज 24 व्होल्ट येणार आहे. ओके, आता हा प्रॉब्लेम सोडवायला एक दुसरी मेथड देखील आहे. दिस इज वन मेथड, देर इज अनदर मेथड, परंतु ती मेथड जी आहे ती केसीएल केव्हीएल मध्ये आहे, किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. मला या प्रॉब्लेमची नंतर आठवण जरा करून द्या. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉच्या साहाय्याने देखील सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ याच्यानंतर आपण स्टडी करणार आहे. ही एक जनरल मेथड आपली झालेली आहे. दुसरी मेथड आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. म्हणजे एकच सर्किट जे आहे ते डिफरंट मेथडनं आपल्याला सॉल्व्ह करता येतं, हे लक्षात घ्या. डिफरंट मेथडनं. बुकमध्ये सोल्युशन काय आणखी तिसऱ्या मेथडनं कुठल्या तरी दिलेलं आहे. मी वापरलेली मेथड बुकमध्ये वापरलेली
नाहीये, तर ती बुक मधली मेथड देखील तुम्ही यूज करा, वापरून बघा काय केलंय त्याच्यामध्ये. ओके, ही मला बरी मेथड वाटली म्हणून मी ही मेथड जी आहे ती यूज केलेली आहे. काय डाऊट असेल तर विचारा याच्यामध्ये. हे जे सगळं पेंट फाईल मध्ये जे काही लिहिलेलं आहे सगळं, ते तुम्हाला मी ग्रुपवर पाठवतो, म्हणजे ते तुम्ही रीड करून काढू शकता. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 15, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एक्स अँड वाय. हा देखील KVL सी रिलेटेडच आहे ऍक्च्युली. आता जो प्रॉब्लेम सोडवला 14 नंबर प्रॉब्लेम आणि नेक्स्ट प्रॉब्लेम दॅट इज 15 नंबर प्रॉब्लेम, हे काय झालंय बुक मध्ये थोडेसे मागं पुढे प्रॉब्लेम झालेत. हा KVL नंतरच यायला पाहिजे होता प्रॉब्लेम, की किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ नंतर. तरी पण हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून बघूया. प्रॉब्लेम नंबर 15. किर्चॉफ्स लॉ स्टडी करायचे आहेत अजून आपण. जरा दम धरा, वेट, सगळ्या गोष्टी एकदम होत नाहीत. हे झाल्यानंतर आपलं KCL KVL चालू होतं, म्हणजे हा एक्सरसाइज झाल्यानंतर. हा, द सर्किट डायग्राम इज शोन लाईक दिस. बघा आता ही डायग्राम जी आहे ती फंडामेंटल क्लिअर करण्यासाठी आणखी एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे बघा. छान प्रॉब्लेम हा देखील. आणि काही प्रॉब्लेम अवघड वगैरे नसतात, फक्त रिपिटेशनची गरज आहे. तुम्ही रिपीटेडली तेच प्रॉब्लेम जर बघितला तर तुम्हाला ते सोपे वाटतील. आणि माझं तर मत आहे की जास्त हे बुक एकदा ते बुक एकदा असं करण्यापेक्षा एकच बुक स्टँडर्ड, फॉर एक्झाम्पल DC पांडे खूप छान बुक आहे नीटसाठी, किंवा JEE मेन साठी देखील छान बुक आहे. त्याच्यामधले सगळे प्रॉब्लेम रिपीटेडली सॉल्व्ह करा, त्याच्यामधल्या सगळ्या कन्सेप्ट रिपीटेडली करा. तुम्हाला फिजिक्स खूप इझी जाईल, जास्त डिफिकल्ट नाहीये. लक्षात घ्या, व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम दिलेले आहेत, बेसिक कन्सेप्ट छानपैकी त्याच्यामध्ये तयार होतात. त्याच्यामुळं एकच गोष्ट व्यवस्थित करा. यांनी हे सांगितलं त्यांनी ते सांगितलं असं काही करत बसू नका. नेक्स्ट प्रॉब्लेम, इन द सर्किट शोन पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एक्स अँड वाय. एक्स आणि वाय या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, एक्स पॉइंट आणि वाय पॉइंट या दोन पॉइंट मधला PD मला फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करता येईल? आता मला सांगा, या सर्किट मध्ये किती करंट फ्लो होईल रे? जर असं सांगता येत असेल तर बघा, हाऊ मच करंट फ्लोज इन दिस सर्किट? करंट फ्लो होण्यासाठी सर्किट क्लोज्ड असावं लागतं, दॅट इज द कंडिशन. म्हणजे पाथ कंप्लीट पाहिजे ना, बॅटरीचं पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत हा पाथ क्लोज्ड असला पाहिजे, मध्ये रेझिस्टन्स असले पाहिजे, तर करंट फ्लो होतो. आता इथे एक्स आणि वाय मध्ये गॅप दिसायला लागलाय तुम्हाला, लक्षात येत आहे? सो नो करंट फ्लोज थ्रू द सर्किट. आता मी तुम्हाला विचारलं, हा 50 ओहम रेझिस्टन्स जो आहे, 50 ओहम रेझिस्टन्स, त्याला PD किती येणार आहे? पोटेन्शियल डिफरन्स किती येणार 50 ओहमला? 50 ओहमला PD किती येणार? 0. कारण पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो? करंट इंटू रेझिस्टन्स असा फॉर्म्युला असतो. म्हणजे एखाद्या रेझिस्टन्सला PD क्रिएट होण्यासाठी फक्त रेझिस्टन्स असणं आवश्यक नाहीये, करंट पण पाहिजे ना, आणि या पाथ मध्ये करंटच फ्लो होत नाही. त्याच्यामुळे इथला PD किती झाला? 0. ठीक आहे, 60 ओहमला PD किती असणार आहे? सिक्स्टी ओहमला PD किती असेल? करेक्ट, त्याला पण 0च असणार आहे.
कारण का तिथं देखील करंटच फ्लो होत नाही ना. मग आता मला सांगा, सपोज हा जो पॉइंट आहे याला मी 0 व्होल्ट ऍझ्युम केलं. लक्षात येत आहे? डायग्राम दिसली का? या पॉइंटला 0 व्होल्ट ऍझ्युम केलं तर या पॉइंटला किती येणार रे? हे 120 व्होल्ट येणार. लक्षात येत आहे? आता हे 120 व्होल्ट इथं पण जाणार. याला तर पीडी नाहीच आहे, म्हणजे 120 व्होल्ट इथं जाणार एक्स पॉइंटला. लक्षात येत आहे? तसं 0 व्होल्ट, आता 60 ओमला पीडीच नाहीये. पीडी असता तर आपण तो 0 व्होल्ट मध्ये ऍड किंवा सबट्रॅक्ट केला असता. ऍड करायचं का सबट्रॅक्ट करायचं ते आपण नंतर बघणार आहे. ठीक आहे? 60 ओमला पीडीच नाहीये, पीडी नाहीये, त्याच्यामुळे 0 व्होल्ट काय होणार आहे? हा पण 0 व्होल्टला असेल तर हा पण 0 व्होल्टलाच येणार ना. 60 ओमला पीडी नाही म्हणजे लेफ्ट हँड साईडला जे व्होल्टेज असणार तेच राईट हँड साईडला व्होल्टेज असणार. मी काय सांगतोय लक्षात येत आहे? एखाद्या रेझिस्टन्सला पीडी नसणं म्हणजे त्या रेझिस्टन्सच्या लेफ्ट हँड साईडला जे व्होल्टेज असणार तेवढंच राईट हँड साईडला असणार, म्हणजेच ते वायला जाणार व्होल्टेज 0 व्होल्ट. ओके, हे आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ न देखील प्रूव्ह करता येतं. परंतु ही आपली एक सिंपल जनरल मेथड झाली. सो देअरफोर आता एक्स बघा 120 व्होल्टला आहे आणि वाय 0 व्होल्टला आहे, अँड देअरफोर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एक्स अँड वाय इज 120 व्होल्ट. दॅट इज युअर आन्सर. हा प्रॉब्लेम लक्षात आला का तुम्हाला? Next question. Two batteries of EMF 4 volt and 8 volt, internal resistances 1 ohm and 2 ohm are connected in circuit with 9 ohm. The current and potential difference through point P and Q. Okay, PD एखाद्या सेलचा PD कसं काढतो आपण? PD is nothing but the चार्जिंग होते का डिस्चार्जिंग होते ते अगोदर बघावं लागेल. सेलचा PD म्हणतोय मी. सेलचा PD फी इज इक्वल टू E मायनस IR तरी असतं किंवा E प्लस IR तरी असतं. ओके, तर प्रॉब्लेम नंबर 18 जो आहे तो तुम्ही एकदा सॉल्व्ह करून बघा. त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर मला विचारा. ठीक आहे, मी सॉल्व्ह करत नाही तो. फक्त एवढंच लक्षात ठेवा की पीडीचा फॉर्म्युला काय असतो? E प्लस मायनस IR. ठीक आहे, मायनस कधी वापरायचं? जर तो सेल डिस्चार्ज होत असेल तर, आणि प्लस कधी वापरायचं? काय होत असेल तर? चार्ज होत असेल तर. डायग्राम त्याची पाहिजे तर काढतो इथे मी. डायग्राम कशी येणार बघा. डायग्राम इज लाईक दिस. This is of 4 volt, this is of 8 volt, 1 ohm, 2 ohm and 9 ohm. ठीक आहे, तर हा सेल आहे फॉर एक्झाम्पल E1 आणि हा सेल आहे E2. दोघांचा पीडी काढायचा. आता करंट मला सांगा, क्लॉकवाईज सर्किटमध्ये करंट फ्लो होणार का अँटी क्लॉकवाईज फिरणार? 4 व्होल्ट आणि 8 व्होल्ट या दोन बॅटरीमध्ये स्ट्रॉंगर बॅटरी कुठली आहे? 8 व्होल्ट आहे. आणि 8 व्होल्टचं पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं आहे? लेफ्टला आहे, आणि निगेटिव्ह टर्मिनल राईटला आहे. त्याच्यामुळे करंट, नेट करंट जो आहे तो अँटी क्लॉकवाईज असणार आहे. म्हणजे 8 व्होल्टचा जो सेल आहे तो डिस्चार्ज होणार आणि 4 व्होल्टचा सेल जो आहे तो चार्ज होणार. मग 4 व्होल्टचा जर पीडी काढायचा असेल तर काय येणार? E प्लस IR वापरावं लागेल. आणि 8 व्होल्ट या सेलचा पीडी काढायचा असेल तर E मायनस IR. आणि I कसं काढायचं? टोटल म्हणजे नेट
ईएमएफ इन द सर्किट डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. नेट ईएमएफ सर्किट मध्ये किती येणार? 8 आणि 4 अपोजिट डायरेक्शन आहेत ना. नेट ईएमएफ सर्किट मध्ये किती येणार? सेल जे ते सेम डायरेक्शन नाहीत, एकमेकाला अपोज करायला लागले. नेट ईएमएफ सर्किट मध्ये किती येणार? करेक्ट, 4 व्होल्ट. आणि टोटल रेजिस्टन्स किती? टोटल रेजिस्टन्स सर्किट मध्ये किती आहे? 9 + 2 + 1. करेक्ट, 12 ओहम. त्याच्यावरून तुम्ही अगोदर करंट काढून घ्या. करंट काय? 4 डिवायडेड बाय 12 हा करंट येणार तुमचा. आणि करंट मिळाला की मग E + IR करायचं किंवा E - IR करायचं. ओके, E + IR किंवा E - IR या पद्धतीने त्याचं सोल्युशन येणार. करंट इन द सर्किट काय आलेला आहे? 1/3 एम्पियर. पीडी ऑफ सेल नाही विचारलं, सॉरी. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट पी अँड क्यू विचारलंय या क्वेश्चन मध्ये. सॉरी, पी आणि क्यू मधला पीडी विचारलाय. पोटेन्शियल डिफरन्स किती असेल? पी आणि क्यू मधला पीडी कसं काढायचं ते जर आपण बघूया. इथं तो पाथ काढतो मी. आता इथं इक्वेशन कसं लिहायचं बघा. पोटेन्शियल ऑफ पी, सपोज फी पी असेल, पीचं पोटेन्शियल फी पी असेल. आता करंट कसा फ्लो होणार आहे या पाथनं? लेफ्ट टू राईट फ्लो होणार का राईट टू लेफ्ट फ्लो होणार आहे? या डायग्राम नुसार अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो होणार ना, कारण 8 ओहम स्ट्रॉंग आहे. 8 व्होल्ट स्ट्रॉंगर आहे, 4 व्होल्ट वीकर आहे अँटी क्लॉकवाईज. त्याच्यामुळे पी क्यू या पाथला करंट कसा असणार? पी टू क्यू का क्यू टू पी असणार? क्यू टू पी असा करंट फ्लो होणार. ठीक आहे. आता याचा अर्थ हे मायनस असलं पाहिजे, हे प्लस असलं पाहिजे. मायनस प्लस का आलेलं लक्षात आलं? करंटची डायरेक्शन राईट टू लेफ्ट होण्यासाठी या रेझिस्टन्स मधून, म्हणजे 1 ओहम मधून राईट टू लेफ्ट होण्यासाठी, ठीक आहे, राईटचं टर्मिनल जे आहे ते हायर व्होल्टेजला पाहिजे आणि लेफ्टचं टर्मिनल लोअर व्होल्टेजला पाहिजे. ठीक आहे. परत इथं मायनस, हे बॅटरीचं काय मायनस प्लस ऍज इट इज आहे, हे प्लस मायनस. आणि परत या रेझिस्टन्सला प्लस कुठे देणार, मायनस कुठे देणार? म्हणजे लक्षात घ्या, एका पाथला 2 पॉईंट मधला पीडी काढायचा असेल तर बॅटरीचं प्लस मायनस काय तिथे प्रॉब्लेम नाहीये. रेझिस्टन्सला देखील काय करायचं, दोन्ही टर्मिनलला प्लस मायनस द्यायचं. ओके, मग मला सांगा या रेझिस्टन्सला प्लस कुठे देऊ, मायनस कुठे देऊ? प्लस मला राईट हँड साईडला द्यायला पाहिजे, मायनस लेफ्ट हँड साईडला द्यायला पाहिजे. तरच करंट कसा फ्लो होतो, हाय टू लो. लक्षात आलं? आता सगळ्या पीडीच्या व्हॅल्यू लिहूया. पीडीच्या व्हॅल्यू, पीडीची व्हॅल्यू. याचा पीडी किती येणार रे? याचा पीडी, करंट किती आहे? 1/3. रेझिस्टन्स आहे 1, सो 1/3 व्होल्ट येणार. ठीक आहे. इथं बॅटरी कितीची आहे? 4 व्होल्ट आहे. ही बॅटरीची कितीची आहे? 8 व्होल्ट आहे. ओके, इथं पीडी किती असणार आहे? 2 × 1/3 म्हणजे 2/3. आणि क्यू पॉईंटचं पोटेन्शियल काय असेल? फी क्यू असेल. पी पॉईंटचं व्होल्टेज किती आहे? फी पी आहे.
तर इक्वेशन कसं लिहायचं बघा आता इथं. फी लेफ्ट हँड साइड पासून फी पासून चालू करा. फी आता काय करायचं तर रेजिस्टन्सचा पीडी लिहायचा. आता प्लस लिहायचा का मायनस लिहायचा, तर इट इज +1/3 व्होल्ट. व्होल्ट काय लिहायची गरज नाही, +1/3. आता प्लस का लिहिलं, तर आपण कुठं निघालोय, पी कडून क्यू ला निघालोय. तेव्हा क्यू कडून पी ला निघालं तर वेगळं इक्वेशन येणार. पी कडून क्यू ला जात असताना -2 प्लस गेलं की वाढवायचं आणि +2 मायनस गेलं की कमी करायचं, हे लक्षात ठेवा. आता आपण इथं पी कडून निघालोय, चालू केलंय. इथं सुरुवातीला मायनस आहे आणि रेझिस्टन्सच्या राईट हँड साईडला गेलं की प्लस होत आहे. हे एवढं लॉजिक लक्षात ठेवायचं. -2 प्लस गेलं की इथं काय करायचं, प्लस करायचं. आता पुढं हे 4 व्होल्ट मला मायनस लिहावं लागेल का प्लस लिहावं लागेल रे? मायनस लिहावं लागेल का प्लस लिहावं लागेल? हे 4 व्होल्ट मला इथं लिहायचं आहे. आता 4 प्लस लिहू का मायनस लिहू? हा प्लस लिहायचं, कारण इथं पण बघा मायनस कडून प्लसला निघालोय. परत आता 8 लिहायचं आहे मला. 8 प्लस लिहू का मायनस लिहू? करेक्ट, मायनस. कारण इथं काय करायला लागलोय आपण, +2 मायनस निघालोय म्हणजे कमी करायचं आहे. परत आता इथं 2/3 व्होल्ट आहे ना, हे 2/3 व्होल्ट प्लस लिहू का मायनस लिहू? प्लस. दॅट इज इक्वल टू फी क्यू करायचं. असं ही एक मेथड आहे, ही माहिती पाहिजे तुम्हाला. फी पासून चालू करायचं, दॅट इज इक्वल टू फायनली फी क्यू. आणि आपल्याला काय काढायला सांगितलंय, पी आणि क्यू मधला पीडी काढायला सांगितलंय ना. सो फी मायनस फी क्यू इज इक्वल टू, म्हणजे फी क्यू ला LHS ला आणलं, फी मायनस फी क्यू हे सगळं RHS ला न्यायला पाहिजे. अगोदर ऍडिशन करून घेतो, मग ट्रान्सफर करतो. सो फी इथं किती होणार बघा, डिनॉमिनेटर 3 जर केला प्लस डिनॉमिनेटर 3 करतो इज इक्वल टू फी क्यू, तर इथं 1 + 12 - 24 + 2 फी प्लस किती होणार, -12 - 3 +3 म्हणजे -9 / 3 इज इक्वल टू फी क्यू येणार. ओके, सो फी -3 इज इक्वल टू फी क्यू येणार. सो फी मायनस फी क्यू हा पीडी येणार आहे 3 व्होल्ट. दॅट इज युअर आन्सर. फी मायनस फी क्यू 3 व्होल्ट हे आन्सर येणार आहे. हे असलेच क्वेश्चन जरा आणखी बघूया आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. याचा आन्सर आता तुम्ही मला एक्सप्लेन करायचा आहे. लक्षात येते का? सपोज डायग्राम इज लाइक दिस. Suppose in the question it is given that this is point A and this is point B. Okay, this is point A, this is point B, and current flows from A to B असं म्हटलंय. करंट ऑफ 2 एम्पियर फ्लोज फ्रॉम A to B असं क्वेश्चन मध्ये सांगितलंय. रेजिस्टन्सेस दिलेले आहेत. दिस इज ऑफ 3 ओहम, this is of 2 ohm, this is of 1 ohm, this is of 4 ohm, this is 3 volt, this is 5 volt, this is of 2 volt. So question काय आहे, what is potential difference between A and B? किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हणण्यापेक्षा फी बी मायनस फी ए असा क्वेश्चन विचारला. फी बी मायनस फी ए किती आहे? क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, फी बी मायनस फी ए.
कारण व्ही ए मायनस व्ही बीचं वेगळा आन्सर येते आणि व्ही बी मायनस व्ही ए म्हणजे साईनचा फरक पडतोय, लक्षात घ्या. ओके, आता काय करूया, सगळे पीडी अगोदर काढून लिहूया. सगळे पीडी लिहूया. मला सांगा 3 ओहमला पीडी किती येणार आहे. आता एका पातनं जो म्हणजे एका पातला सगळीकडे करंट काय असणार आहे तेवढाच असणार, वेगळा वेगळा करंट नसतो, बरोबर ना. मला सांगा 3 ओहमला पीडी किती येणार सांगा. पीडी म्हणजे काय, करंट इंटू रेझिस्टन्स रे. सो इथे येणार आहे 6 व्होल्ट. ठीक आहे, हे 3 व्होल्ट ऍज इट इज आहे. इथे किती येणार रे, 2 ओहमला पीडी किती येणार, 4 व्होल्ट. करेक्ट. इथं हे बॅटरीचं 5 व्होल्ट ऍज इट इज आहे. 1 ओहमला किती येणार रे, 2 व्होल्ट. दिस इज 2 व्होल्ट ऍज इट इज. आणि हे 4 ओहमचं किती होणार रे, 8 व्होल्ट येणार. करेक्ट. हा, आता प्लस मायनस साईन देत जायचं आहे. बघा मला सांगा, आता 3 ओहमला लेफ्टला साईन कुठला देऊ, 3 ओहम या रेझिस्टन्सला. करेक्ट, प्लस. कारण करंट जो आहे तो लेफ्ट टू राईट फ्लो होण्यासाठी लेफ्ट टर्मिनल हायला पाहिजे आणि राईट टर्मिनल लोला पाहिजे, प्लस मायनस. 3 व्होल्टच्या बॅटरीला काय हे प्लस मायनस आहे. परत इथं कसं येणार सांगा, आता करंट सगळ्या रेझिस्टन्स मधून लेफ्ट टू राईटच फ्लो होतोय, म्हणजे सगळीकडे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस येणार. ठीक आहे, आणि बॅटरीचं व्होल्टेज मायनस प्लस, हे मायनस प्लस. डायग्राम जरा व्यवस्थित दिसते काय बघा. ठीक आहे, आता ए पॉइंट पासून चालू करूया. व्ही ए पुढं 6 व्होल्ट प्लस लिहू का मायनस लिहू. हे बघा, सगळ्या व्हॅल्यू फक्त लिहितो. व्ही ए 6, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 8 इज इक्वल टू व्ही बी. असं लिहायचं, काय राहिलेलं नाही ना. 6, 3, 4, 5, 2, 2, 8. आता व्ही ए 6 ला काय साईन लिहू, प्लस का मायनस, मायनस. करेक्ट. 3 ला काय लिहू, मायनस. 4 ला काय लिहू, मायनस. 5 ला काय लिहू, प्लस. 2 ला काय लिहू, टू साठी काय लिहू, मायनस. पुढच्या 2 ला प्लस.